तर कोकणातील आणखी एक विमानतळ लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे प्रवासी वाहतुकीसह पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला। मार्च 2026 अखेर टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं देखील सामंत यांनी म्हटलंय। दरम्यान रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंग जवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। रत्नागिरीतल्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगची पाहणी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे। यावेळी त्यांच्यासोबत अधिकारी, कंत्राटदार आणि सोबतच आमदार किरण सामंत देखील उपस्थित होते। अर्थातच यामध्ये काही बदल आहेत का, कामाचा वेग कसा असावा याबाबतच्या काही सूचना यावेळेला उदय सामंत यांनी दिलेल्या आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे की मार्च 2026 पर्यंत या बिल्डिंगचे काम पूर्ण करा अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत। आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या बिल्डिंगच्या किंवा या टर्मिनलच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकतात अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिलेली आहे। साधारणपणे त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होईल आणि त्यानंतर या लोकार्पणासाठी त्यांची वेळ देखील मागितली जाईल अशी माहिती देखील उदय सामंत यांनी दिलेली आहे। अर्थात ज्या वेळेला हे टर्मिनल बिल्डिंग किंवा हे विमानतळ चालू होईल त्यावेळेला त्याचा फायदा प्रवासी वाहतुकीला तर होईलच, पण त्याच वेळेला कोकणातल्या पर्यटनाला देखील याचा मोठा फायदा होणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।